स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींशी सुसंवाद साधला। अमरावती जिल्ह्यातल्या रंजना हिरोळकर यांनी मुख्यमंत्र्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांचे आभार व्यक्त केले। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अमरावती जिल्ह्यात एकूण 4 लाख लाभार्थ्यांनी नोंदणी केली होती। त्यापैकी 3,95,000 लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर झाले असून या लाभार्थ्यांच्या खात्यात प्रतिमाह 1,500 रुपये याप्रमाणे 3,000 रुपयांचा पहिला हप्ता एकत्रितरित्या जमा झाला। त्यामुळे जिल्ह्यात उत्साहाचं वातावरण आहे। महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींशी संवाद साधता यावा म्हणून मुंबई येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभासी पद्धतीनं सर्व बहिणींशी संवाद साधला। यात अमरावतीतून रंजना हिरोळकर यांनी मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधत या योजनेतून जो निधी मिळाला आहे त्याचा त्या कसा उपयोग करत आहेत आणि हा निधी आपल्यासाठी किती उपयुक्त आहे हे सांगितलं। या योजनेमुळे महिलांना कुटुंबासाठी निर्णायक भूमिका घेताना आर्थिक सहाय्य होईल असं यावेळी रंजना म्हणाल्या। तुम्ही माझी लाडकी बहीण योजना काढून खूप छान काम केलेलं आहे, त्याबद्दल तुमचे धन्यवाद। कारण की असेच माझे भाऊ माझ्या पाठीशी राहो, तुमच्यासारखे भाऊ माझ्या पाठीशी आहे याचा मला खूप अभिमान आहे। आणि माझी आर्थिक परिस्थिती एवढी हालाकीची आहे, म्हणजे एवढं काही विशेष नाही आहे, पण तरी मला त्या कामात माझ्या मुलांसाठी तुम्ही 1,500 रुपये जे शासनाकडून हे केले पैसे देत आहे मला, त्याचा मी चांगलाच उपयोग करेल। माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी उपयोग करेल। कारण की जे 1,500 रुपये येतात त्याच्यात तर माझं चालत आहे, पण 1,500 रुपयातले मी 1,000 रुपये मी जमा करन, माझ्या मुलांचं शिक्षण पूर्ण करन। आणि तुम्ही मला रक्षाबंधनच्या आधी माझे भाऊबीज मला पहिलेच देऊन टाकलेली आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आणि आजच माझ्या 15 ऑगस्ट रोजी आजच माझ्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झालेले आहे। आणि ही योजना काढून खूप चांगलं काम केलं आहे भाऊ। आज मी तुम्हाला भाऊ मानते। आज मला असं वाटते की तुम्ही जर माझ्या प्रत्येकासोबत जर असते तर मी म्हटलं असतं की सगळ्या बहिणीला जमा करून कारण की सांगू की प्रत्येकाची परिस्थिती सारखी नाही आहे, सारखी नाही म्हणजे खूप त्रास आहे सगळ्यांना। पण जे 1,500 रुपये जे देण्यात आलेले आहे त्या 1,500 रुपयात कुठं ना कुठं काटकसर करून आम्ही ते पैसे ठेवणार आणि मुलांचं पालनपोषण करतं होतच आहे, पण त्याच्या शिक्षणासाठी हे करणार। तुम्ही खूप छान योजना काढली आहे, शासनाचे मी धन्यवाद मानते। आणि असेच पाठी राखा माझा भाऊ, माझ्यासोबत राहो हीच माझी इच्छा आहे। मुख्यमंत्र्यांनीही यावेळी या लाडक्या बहिणीचं कौतुक करत भाऊ म्हणून सदैव बहिणींच्या पाठीशी राहण्याचं आश्वासन दिलं। जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी उपस्थित होते।